झी 24 तास एक पाऊल पुढे। राजकारणावर ठाकरे घराण्याचाही पगडा आहे। मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेवर भगवा कायम ठेवण्यात उद्धव ठाकरे यांना निश्चितपणे यश आलं, पण आजारपण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन यामुळे ते खचले। पण या दुःखातून सावरत त्यांनी राज्यभर फिरून शिवसैनिकांशी संवाद साधला। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेला एकसंध ठेवून पक्ष वाढवण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। शिवसेना संक्रमण काळातून जात असताना राज ठाकरे यांच्या मनसेला आपलं वेगळेपण दाखवून देण्याचं आव्हान आहे। स्थापनेपासून सत्तेसाठी धडपडणाऱ्या राज ठाकरेंच्या हाती 2012 नाशिक महानगरपालिकेची सत्ता सोपवली। टोल सारख्या मुद्द्यावर आक्रमक आंदोलन करून राज ठाकरे यांनी माध्यमांचं आणि जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं खरं, पण गेले काही महिने ते शांतच आहेत। आता पुढच्या राजकारणात ते कशी पावलं टाकतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सिंचन घोटाळ्यामुळे जसं अजित पवारांना जेरीला आणलं होतं, तसंच त्याची झळ जलसंपदा खाते सांभाळणाऱ्या सुनील तटकरे यांनाही सहन करावी लागली। सिंचन घोटाळ्याबरोबरच रायगड जिल्ह्यात बेकायदा जमीन खरेदीचे आरोप त्यांच्यावर झाले। या आरोपांमुळे तटकरे चांगलेच चर्चेत राहिले। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप होत होते, तर काँग्रेसचे नेते त्यात मागे राहिले नव्हते। मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीच्या काँग्रेसच्या पराभवानंतर कृपाशंकर सिंग यांना मुंबईचं अध्यक्षपद गमवावं लागलं। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीचा ससेमिरा कृपाशंकर सिंग यांच्या मागे लागला। न्यायालयाकडून या प्रकरणी त्यांना जोरदार चपराक बसली। 2012 बळीराजाची परीक्षाच पाहिली। निसर्गाच्या लहरीपणाचा त्याला सामना करावा लागला। राज्यातली 355 तालुक्यांपैकी 46 तालुक्यात वरणराजा नको तितका बरसला, तर 100 तालुक्यांकडे त्यानं अगदी पाठ फिरवली। सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक तालुक्यात पिण्याचं पाणी तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता, आणि आजही ती परिस्थिती कायम आहे। खरीपाचं पीक तरी हाती लागल अशी शेतकऱ्यांना आशा होती, पण खरीपातही तेच घडलं। लाखो शेतकऱ्यांवर दुबार नव्हे तर तिबार पेरणी करण्याची वेळ आली। खरीपातल्या उशिरा पेरणीमुळे रब्बीच्या पेरण्याही उशिराच झाल्या। अर्थातच रब्बीचं पेरणी क्षेत्रही त्यामुळे घटलं। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लागलेलं आत्महत्येचं ग्रहण काही सुटायचं नाव घेत नाही। 1995 सालापासून लागलेलं हे ग्रहण 2012तही कायम आहे। 1995 ते 2009 पर्यंत राज्यात जवळपास 47,000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या। दुर्दैवानं 2012 मध्येही कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंच। आगामी वर्षात तरी हे सत्र थांबणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला। नव्या वर्षात तरी निसर्ग त्याला साथ देईल अशी आशा करूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।